चल बस हो माहिती ना तिथे बसवा तिला तिला सोडा तिकडं आणि या ठिकाणी एक डेंटिस्ट आलेला आहे डॉक्टर. त्या डॉक्टर ज्या आहेत या दातांच्या विषयातल्या निगा ज्या लहान मुलांच्या प्रत्येकाचं या ठिकाणी चेकिंग होणार आहे. तुम्हाला ज्या काही सूचना असतील ती सूचना ते सांगतील आमच्या विद्यार्थ्यांना, ते विद्यार्थी लिहितील आणि प्रत्येक मुलाचा आम्ही एक फॉर्म बनवली. तो फॉर्म तुम्हाला दुपारी जेव्हा तुम्ही मुलांना न्यायला याल त्यावेळी तुमच्या हातामध्ये आम्ही देऊ. डॉक्टर एक काय म्हणतायत की बाबा हा तुमच्या मुलाची हेल्थ ओके आहे, गुड. समजा एक दातांच्या विषयात काही असेल तर डॉक्टर लिहित सांगतील आम्हाला की दाताची योग्य काळजी घ्यावा. ते चालेल. अशा पद्धतीनं आपण ते देतील, सूचना देतील. या सूचनांचं तुम्ही तेवढ्याच गांभीर्यानं पालन करावं. कारण हे सगळे डॉक्टर आहेत हे कोल्हापुरातले प्रतिथयश डॉक्टर आहेत, वेगवेगळ्या विषयातले डॉक्टर आहेत आणि ते आपल्यासाठी इथं आलेले आहेत. त्यामुळं तुम्ही आता काही जण पालक आहात, अजून काही पालक नंतर येतील. जे काही आवश्यक त्या गोष्टी आहेत पहिल्यांदा मी सगळ्यांची ओळख करून देतो तुम्हाला. हे जे इथं डॉक्टर आलेले आहेत, डॉक्टर स्मितल या आता MD करतायत, मोठं पुढचं शिक्षण घेत आहेत वैद्यकीयतलं. त्यानंतर डॉक्टर पूर्णिमा देशपांडे या डेंटिस्ट आहेत, दातांची या विषयातले त्या डॉक्टर आहेत. कोल्हापुरामध्ये 2 ठिकाणी त्यांचे हॉस्पिटल छोटे दातांचे हॉस्पिटल्स आहेत. तिसरे डॉक्टर जांभळे आहेत. डॉक्टर जांभळे वाशीनाका इथं राहतात. ऍक्च्युली पूर्वी ते आवळी नावाचं गाव आहे भोगावतीच्या पुढे, तिथं प्रॅक्टिस करत होते, आजही करतात. पण आता रेग्युलरली वाशीनाक्याच्या इथं त्यांनी परत आपलं स्वतःचं क्लिनिक सुरू केलेलं आहे. डॉक्टर छत्रे आहेत. डॉक्टर छत्रे तर एक छोटीशी माहिती तुम्हाला याच्याविषयी सांगते. आहार म्हणजे काय नेमकं कोण सांगू शकेल? आहारामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? चपाती, भाजी, वरण, गोड, आहार बघायला म्हणजे लहान आहार म्हटलं आणि त्यात लहान मुलांविषयी म्हटलं की आपल्याला खूप टेन्शन येतं. त्यांच्या आवडी-निवडी म्हणा, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, हे आवडत नाही ते आवडत नाही. बऱ्याच जण इथलं पालक तक्रार करतात डॉक्टरांकडे की माझा मुलगा हेच खात नाही, हीच भाजी खात नाही, ही फळं खात नाही, पाणी भरपूर पित नाही. तर अशा तक्रारी बाजूला ठेवून आपण त्यातनं काय सोल्युशन आहे, काय निघू शकतं, आपण त्यांच्या आवडीनुसार कसं काय बनवू शकतो हे आपण थोडंसं शिकायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की शाळेतली लहान मुलं त्यांच्या शारीरिक हालचाली भरपूर असतात. खेळण्यामुळे त्यांची शरीरातली ऊर्जा भरपूर खर्च होत असते. त्याच्यामुळं आपण ती ऊर्जा कशी भरून काढायला पाहिजे यानुसार त्यांना पौष्टिक आहार द्यायला पाहिजे. आता आहारामध्ये काय काय असायला पाहिजे तर कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके म्हणजे काय तर आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात. ऊर्जा पुरवणारी त्याच्यामध्ये काय काय येतात सगळ्या प्रकारची मग आपण हे दररोजच्या जेवणाला आपलं जातच असतं. फक्त ते आपण कुठल्या नवीन प्रकारे देता येईल ते बघायला पाहिजे. वेगवेगळे तांदळाचे प्रकार, तांदळाची भाकरी देतो आपण पोळी चपाती वगैरे देत असतो. पण ह्या मुलांना खाऊन कंटाळा येतं तर आपण वेगवेगळे पदार्थ ह्याच्यानुसार करायला पाहिजे. तांदळाची आंबोळी केली पाहिजे, गव्हाची आंबोळी केली पाहिजे किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये करता येईल तर त्यामध्ये नवीन प्रकारे पदार्थ करून द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन्स हे पण ऊर्जा देणारे असतात. प्रोटीन्समध्ये काय काय येतं तर आपली मोड आलेली कडधान्य म्हणा, मूग म्हणा, मटकी म्हणा, हे सगळं आपण त्यांना देतच असतो. पण आपण कशा प्रकारे देतो हे पण जास्त महत्त्वाचं आहे. जास्त शिजवलेले पदार्थ गाणं